नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी किरण गुरुजी सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या किरण गुरुजी एमपीएससी या चॅनलवरती. मित्रांनो, 10 एप्रिल 2026 रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांनी राजीनामा दिला. आता या राजीनाम्याच्या मागे नक्की काय होतं तर बघा, नाव काय होतं न्यायमूर्तींचं? नाव होतं यशवंत वर्मा. हे न्यायमूर्ती जेव्हा दिल्लीमध्ये होते, दिल्ली हायकोर्टमध्ये, तर दिल्ली हायकोर्टमध्ये असताना यांच्या घरी, ठीक आहे, यांच्या घरी करोडो रुपयांची संपत्ती, करोडो रुपयांची जी संपत्ती आहे त्याला आपण काय म्हणू? आता ही संपत्ती तर त्यांना काय पगार पाण्यात तर मिळणार नाही, एवढा करोडोचा पगार नसतो जज लोकांचा, ठीक आहे. तर या करोडो रुपयाची जी संपत्ती आहे ही संपत्ती यांना यांच्या घरामध्ये, ओके, जेव्हा आग लागली होती त्या आग लागली असताना अग्निशमन दलाच्या जवानांना सापडली होती. जेव्हा ही आग लागली होती तेव्हा त्यांच्या घरी त्यांची मुलगी होती आणि हे साहेब कुठे होते तर एमपी मध्ये त्यांच्या पत्नीसह गेले होते. तर तेव्हा जेव्हा हे न्यूजमध्ये आलं की न्यायमूर्ती वर्मा यांच्या घरामध्ये करोडोची संपत्ती, त्यावेळेस खरंच एक प्रश्न निर्माण झाला किंवा एक चिन्ह निर्माण झालं आपल्या न्यायव्यवस्थेवरती, ज्या न्यायव्यवस्थेला आपल्या लोकशाहीचा किंवा आपल्या देशाचा एक चौथ्या पिलर मधला एक पिलर मानला जातो, त्यांच्यावरती आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो, असा विचार करतो की या न्यायमूर्तींच्या हातामध्ये न्यायदेवतेने न्याय देण्याचं काम दिलेलं आहे. परंतु हेच न्यायमूर्ती मोठ्या प्रमाणात जर पैसे घेत असतील आणि पैसे घेऊन जर न्याय प्रणाली फिरवत असतील तर खरंच विश्वास नक्की कुणावरती ठेवायचा असा एक प्रश्न निर्माण होतो. आता यांच्या केसमध्ये असंच झालं. यांच्या केसमध्ये न्यायमूर्तींना सुप्रीम कोर्टने आदेश किंवा सुप्रीम कोर्टने चौकशी करण्याचे आदेश काढले. ठीक आहे, चौकशीचे आदेश निघाले. चौकशीचे आदेश निघाल्यानंतर सुप्रीम कोर्टने हे मॅटर जे आहे ना ते एकदम सिरियसली घेतलं. हे मॅटर एवढं सिरियसली घेतलं की साधारणतः बघा, मागच्या वर्षी त्यांच्या घराला जी आग लागली होती त्या आग लागल्याचा भाग एक साधारणतः मार्च 2025 मध्ये घडला होता. आपण थोडंसं क्रोनॉलॉजीनी थोडंसं डेट वाईज सुद्धा बघण्याचा प्रयत्न करू. साधारणतः मार्च महिन्यामध्ये, आता कोणता दिवस हे महत्वाचं नाही, पण एक, आणि ह्या डेट्स तुम्हाला परीक्षेला येणार पण नाहीत, पण एक तुम्हाला एक प्रोसिजर लक्षात आली पाहिजे म्हणून ही समजून सांगायचा मी प्रयत्न करतोय. तर मार्च 2025 मध्ये आग लागली. आग लागल्यानंतर या न्यायमूर्तींनी हे पैसे माझेच नाहीयेत, हे पैसे माझे बिलकुल नाहीयेत, मी कधी घेतलेच नव्हते आणि मी असं नाहीये, मी एकदम इमानदारीने माझं काम करतोय, असे महत्वाच्या गोष्टी त्यांनी मांडायला सुरुवात केली. तसा विचार केला तर मी सुद्धा असंच जनरली लहानपणी जर काय माझ्या भावाच्या वस्तू चोरल्या तर मी पण त्याला हेच म्हणायचो किंवा मी पण माझ्या घरच्यांना हेच म्हणायचो की हे माझं नाहीये, हे मी केलंच नाहीये. तसं ऑब्व्हियसली न्यायमूर्तींनी सुद्धा असाच प्रयत्न केला. परंतु सुप्रीम कोर्ट तुम्हाला माहिती आहे, सुप्रीम कोर्ट असतं, ठीक आहे. तर सुप्रीम कोर्टने न्यायमूर्तींच्या अशा गोष्टींवरती किंवा न्यायमूर्तींच्या अशा कांड आपण म्हणू, अशा कांडवरती डेफिनेटली चौकशी करायचे आदेश दिले. आणि हे चौकशी करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टचे त्या काळातले सरन्यायाधीश, ओके, सुप्रीम कोर्टचे सरन्यायाधीश त्या काळात कोण होते तर संजीव खन्ना होते. कोण होते? संजीव खन्ना. लक्षात ठेवा मित्रांनो, संजीव खन्ना यांनी आदेश दिले. आता हे आदेश जेव्हा दिले त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांनी इन हाऊस चौकशी केली. आता ह्याला काय म्हणतात? इन हाऊस चौकशी. ज्यावेळेस एखादा हायकोर्टचा किंवा ज्यावेळेस एखाद्या हायकोर्टच्या न्यायमूर्तींवरती असा एखादा आरोप होतो भ्रष्टाचाराचा, आता हा शेवटी भ्रष्टाचाराचाच आरोप झाला, बरोबर, हे भ्रष्टाचारच झालं ना, म्हणजेच एक प्रकारची अकार्यक्षमता, सॉरी गैरप्रकार, हा एक प्रकारचा गैरप्रकारच झाला ना. तर आरोप झाल्यानंतर सुप्रीम कोर्ट काय करते? ऑब्व्हियसली हायकोर्टच्या वरती कोण असतं? सुप्रीम कोर्ट असते. तर सुप्रीम कोर्ट त्याला इन हाऊस, ओके, इन हाऊस चौकशी म्हणतात. इन हाऊस एक कमिटी अपॉइंट झाली आणि या इन हाऊस कमिटीमध्ये 3 न्यायमूर्ती होते. ते 3 न्यायमूर्ती त्यांच्या एरियातले नव्हते. एक होते हिमाचल प्रदेशचे, दुसरे होते हरियाणाचे, तिसरे होते कर्नाटकचे. कुठले होते? कर्नाटकचे. लक्षात, कर्नाटकचे एक जज होते, तर हिमाचल प्रदेश हरियाणाच्या साईडचे सुद्धा एक चीफ जस्टिस त्या ठिकाणी बोलवले होते. आता यांची नावं पण महत्वाची नाहीयेत, फक्त एवढं लक्षात ठेवा की इन हाऊस चौकशी झाली. या इन हाऊस चौकशीमध्ये यांना
म्हणजे कुणाला, वर्मा साहेबांना, वर्मांना दोषी ठरवलं. काय ठरवलं? दोषी ठरविले. आता दोषी ठरवल्यानंतर आपले जे CGI आहेत खन्ना साहेब, CGI खन्ना साहेबांनी त्यांच्यासमोर 2 पर्याय ठेवले. पर्याय क्रमांक 1, गपचूप राजीनामा द्या आणि जास्त बोबाटा करू नका, ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे पदच्युतीला सामोरे जा, पदच्युतीला तयार राहा किंवा सामोरे जा. आता वर्मा साहेब पण अडून बसले होते. वर्मा साहेब म्हणायचे हे पैसे माझे नाही आहेत. चौकशी झाली, चौकशीच्या अंतर्गत बऱ्याचशा काही गोष्टी किंवा बऱ्याचशा देणे घेणे, काही जजमेंटमध्ये त्यांनी चुकीच्या पद्धतीने काही निर्णय दिले होते. तर अशा भरपूर काही त्यांच्या जे काही दिल्लीचा जो काही त्यांचा काळ होता, दिल्लीमध्ये 2021 ते 2025 पर्यंत त्यांनी काम केलं होतं. या दिल्ली हायकोर्टमध्ये असताना त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे खाल्ले किंवा पैसे खाण्याचा किंवा भ्रष्टाचाराचा एवढा मोठा आरोप झाला आणि त्या आरोपाला सिद्ध केलं गेलं आणि त्या आरोपाला सिद्ध केल्यानंतर ही लेवल आली. आता पदच्युतीला तर ते घाबरत नव्हते. त्यांना असं वाटायचं की चला कॉन्स्टिट्यूशन मध्ये पदच्युतीची प्रोसिजर एकदम किचकट केलेली, जाऊ दे. ओके. आणि दुसरी गोष्ट, राजीनामा दिला तर राजीनामा मी का देऊ, मी चुकीचं काही केलंच नाहीये असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे एवढं सगळं होऊन कमिटीला ते दोषी आढळून सुद्धा ते काय म्हणायचे, मी दोषी नाहीये. आता सांगा मला ह्याला काय म्हणतात, राईट. शेवटी अशा अवस्थेमध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी हा प्रस्ताव लोकसभा किंवा थोडक्यात आपण म्हणू संसदेकडे पाठवला. कुठे पाठवला? संसदेकडे पाठवला. ऑब्व्हियसली संसदेमध्ये प्राईम मिनिस्टर वगैरे हे सगळे लोक होते, त्या सगळ्यांकडे हा प्रस्ताव गेला. आता संसदेकडे प्रस्ताव गेल्यानंतर काय नक्की प्रोसिजर असते, त्यांना कसं काढलं जातं? आता संसदेकडे प्रस्ताव गेला म्हणजे काय, डायरेक्ट बघा, CGI तर डायरेक्ट काढू शकत नाही. ज्यांनी अपॉइंट केले प्रेसिडेंट साहेब, तर प्रेसिडेंट साहेबांना सुद्धा काढता येत नाही किंवा प्रेसिडेंट मॅडमला सुद्धा काढता येत नाही, डायरेक्ट काढता येत नाही हायकोर्टच्या जजला. हायकोर्टच्या जजला जर काढायचं असेल तर त्यासाठी संसदेमध्ये काय करावं लागतं, तर पदच्युतीचा ठराव करावा लागतो. संसदेत पदच्युतीचा ठराव मांडावा लागतो. आता या पदच्युतीच्या ठरावाची प्रोसिजर सुरू झाली. आता डेट वाईज जर आपण बघितलं तर साधारणतः समजून चला की ऑगस्ट 2025 मध्ये, कधी, ऑगस्ट 2025 मध्ये लोकसभेमध्ये त्याची एक प्रोसिजर स्टार्ट करायची नियोजन केलं गेलं. आता झालं असं असतं की लोकसभेमध्ये डायरेक्ट प्रोसिजर स्टार्ट करण्याच्या आधी एक तरतुदी आहेत आणि ह्या सगळ्या तरतुदी हायकोर्ट किंवा जज काढण्यासंदर्भात, ठीक आहे, जज इन्क्वायरी ऍक्ट 1968 नुसार 1968 ला एक जज इन्क्वायरी म्हणजे न्यायाधीशांची चौकशी करण्यासंदर्भातला एक कायदा आहे. आता ही जी इम्पिचमेंट दिलेली आहे, पदच्युतीचा जो ठराव कसा मांडावा, काय मांडावा, हे आपल्या घटनेत दिलं नाहीये मित्रांनो. हे कुठं दिलेलं आहे? इथं एक कायदा आहे, हा कायदा लक्षात ठेवा, न्यायमूर्ती चौकशी कायदा 1968. ऑगस्ट 1925 मध्ये या संदर्भात संसदेत असा प्रस्ताव आला. तर त्यापैकी लोकसभेमध्ये नाही म्हणलं तरी लोकसभेमध्ये गरज कितीची असते? लोकसभेमध्ये गरज असते 100 लोकांची. ओके. ऍक्च्युअल मध्ये आले किती? आले जवळपास 200 लोकांचा सपोर्ट. लक्षात घ्या, लोकसभेमध्ये गरज होती 100 सदस्यांची, पण आले एकदम 200. म्हणजे एवढं लक्षात आलं की लोकसभा एकदम या ठरावाबद्दल सिरियस आहे. आणि आपल्या देशामध्ये तेही दिल्ली सारख्या कॅपिटल, जिथं राजधानीचं शहर आहे, राईट, अशा ठिकाणी जर एवढा मोठा भ्रष्टाचार होतोय तर सरकारला सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट होती. त्यामुळे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हा प्रस्ताव स्वीकारला. कारण की एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो कायदा आहे या कायद्यामध्ये प्रोसिजर एकदम साधी सिंपल दिलेली आहे की या संदर्भात म्हणजे हायकोर्टच्या जजला जर काढायचं असेल तर CGI काय करतात? शिफारस करतात. बरोबर, काय करतात? शिफारस करतात. तर यानुसार शिफारस झालेली आहे, ठीक आहे. CGI शिफारस केली. CGI शिफारस केल्यानंतर लोकसभेमध्ये हा प्रस्ताव मांडण्यासाठी 100 सदस्यांचा पाठिंबा लागतो, तर राज्यसभेमध्ये 50 सदस्यांचा पाठिंबा लागतो. चला, लोकसभेमध्ये 100 सदस्यांचा पाठिंबा मिळाला. दोन्हीपैकी एक, बरं का, इथं और हा शब्द नक्की आहे, दोन्हीपैकी एका ठिकाणी हा प्रस्ताव मांडता येतो. म्हणजे तुम्ही लोकसभेतही मांडू शकता किंवा राज्यसभेतही मांडू शकता. दोन्हीपैकी एक मध्ये अप्रुव्हल मिळालं म्हणजे ह्या 2 स्टेज कंप्लीट झाल्या, ठीक आहे. या 2 स्टेज
कंप्लीट झाल्या. आता तिसरी स्टेज काय येते की लोकसभेमध्ये जर हा प्रस्ताव स्वीकारला गेला, याला म्हणतात स्वीकार करणे, स्वीकारला गेला, तर स्वीकारला गेल्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष, लोकसभेचे जे अध्यक्ष आहेत ते अध्यक्ष तीन सदस्यीय समिती नेमतात. ठीक आहे, काय नेमतात? 3 सदस्यीय समिती. म्हणजे 3 सदस्य या ठिकाणी आले. चला ते पण नेमले. तुमच्या माहितीसाठी सांगतो, लोकसभेच्या अध्यक्षांनी 3 सदस्य नेमले पण होते. लोकसभेच्या अध्यक्षांनी 3 सदस्यांची नेमणूक केली पण होती. ठीक आहे, हे एकदम गाजलेलं प्रकरण आहे. 3 सदस्य आले होते आणि या 3 सदस्यांच्या समितीद्वारे, ठीक आहे, या 3 सदस्यांच्या समितीने सुद्धा अप्रुव्हल दिलं होतं. या 3 सदस्यांच्या सुद्धा समितीने अप्रुव्हल दिलं होतं. अप्रुव्हल असं दिलं होतं की हे दोषी आहेत, यांच्यावरती तुम्ही पुढे प्रोसिजर करू शकता. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. हे दोषी आहेत, यांच्यावरती तुम्ही पुढे अप्रुव्हल करू शकता. आता हे 3 सदस्य कोण होते? तर सुप्रीम कोर्टचे न्यायमूर्ती अरविंद कुमार होते. ठीक आहे, कोण होते? अरविंद कुमार. सुप्रीम कोर्टचे न्यायमूर्ती अरविंद कुमार. मद्रास हायकोर्टचे न्यायमूर्ती श्रीवास्तव, पण नंतर त्यांची निवृत्ती झाली. त्यानंतर बॉम्बे हायकोर्टचे आपले चंद्रशेखर साहेबांना बोलवलं होतं. चंद्रशेखर साहेबांना बोलवलं होतं. पहिले श्रीवास्तव आले, पण त्यांची निवृत्ती झाली, त्यामुळे आता चंद्रशेखर आले होते. आणि वासुदेव आचार्य, आता ऍक्च्युअल मध्ये ओके, या कायद्यामध्ये असं सांगितलेलं आहे की हे 3 सदस्य असले कोण पाहिजे. बघा, 3 सदस्यांमध्ये असं सांगितलेलं आहे की सुप्रीम कोर्टचा एक असावा, होते सुप्रीम कोर्टचे एक अरविंद कुमार. त्यानंतर हायकोर्टचे एक चीफ जस्टिस असावे, तर होते बॉम्बे हायकोर्टचे चंद्रशेखर, त्यांना बोलवलं होतं. आणि श्रीवास्तव जे होते ते मद्रास हायकोर्टचे होते. ठीक आहे, आणि एक न्यायपंडित असावा, ओके, किंवा कायदे पंडित असावा. तर कायदे पंडित असलेले सिनियर ऍडव्होकेट असलेले वासुदेव आचार्य होते. ही गोष्ट लक्षात ठेवा, कायद्यामध्ये सांगितले 3 सदस्य आणि ऍक्च्युअल मध्ये आता जी प्रोसिजर चालली होती त्याच्यामध्ये सुद्धा 3 सदस्य होते. तर ही 3 सदस्यीय समिती कुणाची होती? तर ही 3 सदस्यीय समिती लोकसभेच्या अध्यक्षांनी अपॉइंट केली. या समितीने सुद्धा यांच्यावरती ठपका ठेवला होता. या समितीने सुद्धा काय केला? यांच्यावरती ठपका ठेवला की नाही, हे दोषी आहेत, यांच्यावरती कारवाई केली पाहिजे. ओके, आता हे सगळं चालू होतं. आता हे बजेट सेशन वगैरे झालं. बजेट सेशन मध्ये फक्त बजेटची कामं चालतात. म्हणून थोडक्यात आता आगामी पावसाळी अधिवेशनात, ठीक आहे, पावसाळी अधिवेशन जे होणार, त्या पावसाळी अधिवेशनात हायकोर्टच्या वर्मा ओके या न्यायमूर्तींवरती आता महाभियोगाची प्रक्रिया सुरू होणार होती. काय होणार होती? महाभियोग प्रक्रिया सुरू होणार होती. पण त्याच्या आधीच हायकोर्टच्या या वर्मा साहेबांनी 10 एप्रिलला आपला राजीनामा दिला. आता 10 एप्रिलला ज्यावेळेस एखादा व्यक्ती राजीनामा देतोय आणि इकडे सगळी प्रोसिजर अगदी तयारी झालेली आहे, तयारी म्हणजे अगदी समिती गठीत केलेली आहे 3 सदस्यांची, त्यांनी आपला अहवाल सुद्धा दिलेला आहे आणि या अहवालात ते दोषी आहेत. ठीक आहे, दोषी आहेत, कारण की ऑब्व्हियसली दोषी असणारच ना. एखाद्या न्यायमूर्तीकडे एवढी करोडो अरबो संपत्ती कशी काय सापडू शकते? म्हणजे नक्कीच काही ना काहीतरी काळबेर आहे, मोठे मोठे लोक याच्यात इन्व्हॉल्व आहेत. तो ऑब्व्हियसली पुढे जाऊन प्रॉब्लेम नको म्हणून शेवटी यांनी 10 एप्रिलला आपला राजीनामा राष्ट्रपतींना सुपूर्द केला. आता या ठिकाणी थोडंसं नीट बघितलं गेलं तर ज्युडिशियरीवरती आपल्याला एकदम बोट नाही ठेवायचं, कारण की सगळेच न्यायाधीश एकसारखे नसतात. काही न्यायाधीश हे थोडेसे कदाचित भ्रष्ट असू शकतात, पण सगळेच न्यायाधीश आपण नाही म्हणू शकत. हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे लक्षात घ्या. या प्रकरणानंतर न्यायपालिकेकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलला नाही पाहिजे. न्यायपालिका ही शेवटी न्यायपालिका आहे, ती तिच्या जागी योग्य आहे. पण या न्यायपालिकेमध्ये असे काही न्यायाधीश भरले जातात, कारण की बघा, न्यायाधीश, हायकोर्टचा न्यायाधीश कुठल्या स्पर्धा परीक्षेद्वारे निवडला जात नाही. जिल्हा न्यायाधीश सुद्धा कुठल्या स्पर्धा परीक्षेद्वारे निवडला जात नाही. हे सगळे कोलेजियमच्या आधारावर चालतात. म्हणजे फक्त ओळखी पाळखी, ठीक आहे, आपला बरोबर त्या ठिकाणी वाद राहिला पाहिजे, आपला बरोबर गट राहिला पाहिजे, अशा पद्धतीने ह्या कोलेजियमच्या तत्वावरती हे न्यायाधीश त्या ठिकाणी अपॉइंट होतात. आणि जेव्हा एखादा न्यायाधीश त्या ठिकाणी अपॉइंट होतो, कुठं ना कुठंतरी न्यायाधीशांच्या मध्ये, हे मी नाही सांगत आहे, भरपूर सारे असे केसेस आलेले आहेत, भरपूर सारे अशा चौकशा झालेल्या आहेत, भरपूर सारे असे रिपोर्ट्स आलेले आहेत. रिपोर्ट्समध्ये हे सांगितलेलं आहे की हे जेव्हा न्यायाधीश बनतात तर न्यायाधीश आपल्या पदाचा गैरवापर पण करतात, गैरवर्तणूक सुद्धा करतात. तर भ्रष्टाचार हा एक प्रकारची गैरवर्तणुकीच्या कॅटेगरीमध्ये येतो. आणि या भ्रष्टाचाराच्या या गैरवर्तणूक कॅटेगरीमध्ये अशा मग महाभियोगाच्या लेवलपर्यंत काही न्यायाधीश या ठिकाणी येतात. आता ह्या प्रक्रियेमध्ये एक पळवाट आहे, आणि ही पळवाट म्हणजे ही पहिली पळवाट सांगितली की जर तुमच्यावर महाभियोगाची प्रक्रिया चालू आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये जर राजीनामा दिला, तर राजीनामा दिल्यानंतर तुमची ही प्रक्रिया पूर्ण स्टॉप होते.
म्हणजे तुमच्यावरती कसल्याही प्रकारचा गुन्हा वगैरे दाखल होणार नाही. इव्हन यांच्यावरती तर FIR दाखल करण्याच्या सुद्धा बऱ्याचशा याचिका दाखल केल्या होत्या, परंतु सुप्रीम कोर्टने त्या सगळ्या याचिका फेटाळल्या होत्या. म्हणूनच सुप्रीम कोर्टने इन हाऊस चौकशी केली होती. लक्षात. त्यानंतर हा जो राजीनामा होता, हा राजीनामा दिला तर विषय संपला. दुसरी गोष्ट आहे की ह्यांची जी महाभियोगाची प्रक्रिया जी सुरू होणार होती, जी आता पावसाळी अधिवेशनात होणार होती, तर ही सगळी प्रक्रिया म्हणजे अधिवेशनातली प्रक्रिया लोकसभा आणि राज्यसभेमध्ये पास होण्याची जी प्रक्रिया असते, यांच्यावरती महाभियोगाचा ठराव पास होण्याची प्रक्रिया, ठराव पास होण्याची प्रक्रिया ही एकाच अधिवेशनात झाली पाहिजे. ही एकाच अधिवेशनात झाली पाहिजे. हा एक प्रकारचा ओके, ह्या दोन प्रकार ह्या काय झाल्या, एक प्रकार पळवाटा झाल्या आणि याचाच फायदा बरेचसे न्यायाधीश घेतात. मग आता कधी कधी असं विचारलं जाऊ शकतं की मग हे बहुमत किती लागतं. आता सपोज एखाद्या न्यायाधीशाला म्हणजे 1968चा जो कायदा आहे, त्या 1968च्या कायद्यानुसार नक्की काय प्रोसिजर आहे तो थोडीशी आपण म्हणजे बहुमत किती आपण ते प्रोसिजर समजून घेऊ. आणि त्यानंतर आतापर्यंत असे कोणते न्यायमूर्ती आहेत की ज्यांनी अशाच पळवाटांचा वापर केला किंवा फायदा घेतला ते पण आपण समजून घेऊ. ठीक आहे. तर 1968चा जो ऍक्ट आहे, त्या ऍक्टमध्ये नक्की बहुमत किती लागतं या बाबतीत काही तरतुदी दिलेल्या आहेत, त्या समजून घेऊ. आता हे सभागृह होतं लोकसभाचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हा प्रस्ताव स्वीकारला होता. ऑब्व्हियसली लोकसभेमध्ये जे बहुमत पाहिजे ते असं पाहिजे की एकूण सदस्यांच्या बहुमताने आणि 2/3 प्रेझेंट अँड वोटिंग मतदान, म्हणजेच उपस्थित असलेल्या आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमत या ठिकाणी गरजेचं आहे. जर हा ठराव पारित झाला तर तो लोकसभेला पारित आहे असं मानलं जातं. आणि हा ठराव असं नाही की लोकसभेतच मांडला जातो का सर, हाच ठराव राज्यसभेत पण मांडता येऊ शकतो. आणि मी मगाशीच सांगितले, राज्यसभेत जर मांडायचं तर राज्यसभेतल्या 50 सदस्यांचीच फक्त त्या ठिकाणी काय पाहिजे तर मंजुरी पाहिजे. आता इथं नीट समजून घ्या की जे बहुमत या ठिकाणी गरजेचं आहे, त्यामध्ये लोकसभेचं तर बहुमत झालं. आता लोकसभेचंच बहुमत पाहिजे का? नाही. लोकसभेचं मंजुरी मिळाली की हे राज्यसभेत जातं. लोकसभेची मंजुरी मिळाली की हे राज्यसभेत जातं. आणि राज्यसभेत सुद्धा राज्यसभेच्या एकूण सदस्यांच्या बहुमताने आधी बहुमत घेतात. ओके, बहुमत जर आलं म्हणजे 50% + 1 बहुमत आलं की मग त्याच्यावर मतदान होतं. आणि मतदानामध्ये जर प्रेझेंट आणि वोटिंग म्हणजे उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी 2/3 बहुमताने जर हे मंजूर झालं तर हे कुठं जातं तर हे राष्ट्रपतीकडे जातं. आणि राष्ट्रपतीकडे गेल्यानंतर राष्ट्रपती ते मंजूर करतात. म्हणजे थोडक्यात संसदेच्या बहुमताने, त्याला आपण बहुमताने म्हणण्यापेक्षा संसदेच्या विशेष बहुमताने आपण असं म्हणू, संसदेच्या विशेष बहुमताने आणि राष्ट्रपतीच्या मंजुरीने हायकोर्टच्या जजला पदच्युत करता येतं. आता एवढंच फक्त लाईन, ही जी मी लाईन बोललो ती लाईन फक्त आपल्या भारतीय राज्यघटनेत दिलेली आहे, पण त्याबद्दलची जी तरतूद आहे, त्याबद्दलची जी प्रोसिजर आहे, ती प्रोसिजर ठरवण्याचा अधिकार मात्र संसदेला दिलेला आहे. आणि संसदेने 1968 मध्येच या संदर्भातला कायदा सुद्धा केलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय झालं बघा, थोडंसं जर आपण रिवाइज केलं 1 मिनिटासाठी, रिवाइज मध्ये आपल्याला एवढं लक्षात येतं की 1968चा ऍक्ट या ठिकाणी ऍक्टिव्ह झालेला आहे. म्हणजे चर्चेमध्ये 1968चा ऍक्ट सुद्धा तुम्हाला विचारला जाईल. म्हणजे हायकोर्टचा चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांची शिफारस लागते. लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये कुठेही मांडता येऊ शकतो. तर लोकसभेत यावेळेस 200 आले होते. ठीक आहे, जिथं 100 पाहिजे होतं 200चं बहुमत होतं. म्हणजे 200चा त्या ठिकाणी सह्या केल्या गेल्या होत्या. 3 सदस्यीय समिती अपॉइंट केली जाते. एक सुप्रीम कोर्टचा न्यायाधीश, एक हायकोर्टचा न्यायाधीश आणि कायदे पंडित, अशा 3 लोकांची एक समिती गठीत होते. आणि 3 लोकांच्या समितीने जर मंजुरी दिली, ठीक आहे, तर पावसाळी अधिवेशनात एकाच अधिवेशनात हे मांडलं जाणार होतं. जर हे सगळी प्रोसिजर चालू आहे आणि मध्ये त्यांनी राजीनामा दिला तर प्रोसिजर पूर्णपणे स्टॉप होते. ठीक आहे. इव्हन लोकसभेने मंजूर केला आणि राज्यसभेने मंजुरीसाठी जस्ट जाणारच होता आणि या मधल्या काळामध्येच साहेबांनी जर समजा राजीनामा दिला तरी प्रोसिजर स्टॉप होते. किंवा लोकसभेने स्वीकारला
आणि राज्यसभेने फेटाळला तरी ही प्रक्रिया स्टॉप होते. राईट. हा ठराव पास होण्याची प्रक्रिया एकाच अधिवेशनात झाली पाहिजे, 2 अधिवेशनात नाही. म्हणजे लोकसभेने एका अधिवेशनात पारित केलं आणि राज्यसभेने दुसऱ्या अधिवेशनात पारित केलं असं नाही. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये हे एकाच अधिवेशनात पारित झालं पाहिजे. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये हे एकाच अधिवेशनात पारित झालं पाहिजे. या सगळ्या प्रोसिजर जर झाल्या, ठीक आहे, तर ते कुठे जाते, तर ते जाते राष्ट्रपती महोदयांकडे. लोकसभेने पारित केल्यानंतर राज्यसभेने पण पारित करावं लागतं आणि त्यानंतर राष्ट्रपती महोदयांकडे जातं आणि राष्ट्रपती मॅडम ने जर मंजुरी दिली तर त्यांना त्या दिवसापासून पदच्युत समजलं जातं. परंतु या या यशवंत वर्मा यांच्या केसमध्ये काय झालं, तर यशवंत वर्मा यांच्या केसमध्ये त्यांनी डायरेक्ट राजीनामा देऊन टाकला. म्हणजे लोकसभेमध्ये मतदानाला हे ठराव त्यांचा ठेवण्याच्या आधीच त्यांनी राजीनामा देऊन टाकला. आता मित्रांनो, इथं लक्षात घ्या, इथं 2 ते 3 पॉईंट्स आणखी आपले महत्वाचे राहतात. 2 ते 3 पॉईंट कोणते महत्वाचे राहतात, की आतापर्यंत अशी झालं का कोणाबरोबर होतं आणि भारतीय राज्यघटनेत या प्रकरणामुळे कोणते कलम ऍक्टिव्ह झाले. तर बघा, सगळ्यात पहिली कलम आपण घेऊ. हायकोर्टच्या संदर्भात जी कलम आहेत ती कलमांना आपण पहिले टार्गेट करू, कारण की भारतीय राज्यघटनेमध्ये 217 जे कलम आहे त्या 217व्या कलमामध्ये यांची नियुक्ती संदर्भातल्या तरतुदी आहेत. यांची नियुक्ती कोण करतं, यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. राष्ट्रपती करतात, पण राष्ट्रपती डायरेक्ट स्वतःच्या मर्जीने नाही करत. डायरेक्ट स्वतःच्या मर्जीने करत नाहीत. राष्ट्रपती मर्जीने करत यासाठी नाहीत, कारण की बघा, जर हायकोर्टच्या मुख्य न्यायमूर्तीची, मुख्य न्यायाधीशाची जर निवड करायची असेल तर राष्ट्रपती यांच्यासाठी काय करतात, सल्ला घेतात. राष्ट्रपती यांच्यासाठी सल्ला कोणाचा घेतात, यांच्यासाठी सल्ला राष्ट्रपती महोदय कोणाचा घेतात, तर हा विचारला जाऊ शकतो प्रश्न. तर या ठिकाणी चीफ जस्टिस ऑफ इंडिया, ठीक आहे, चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि संबंधित राज्याचा राज्यपाल, ठीक आहे. आणि जर हायकोर्टच्या इतर न्यायमूर्तींचा जर अपॉइंटमेंट घ्यायची असेल, इतर न्यायमूर्तींची, तर हे जे हायकोर्टचे चीफ जस्टिस आहेत त्यांचा प्लस CJI साहेबांचा प्लस राज्यपालांचा, ठीक आहे. आता इथं आणखी एक महत्वाचा पार्ट असा की चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांचं एकमत आल्याशिवाय, म्हणजे यांचं मत व्हॅल्युएबल आहे, व्हॅल्यू कोणाला आहे, यांना आहे. चीफ जस्टिस ऑफ इंडिया ज्यावेळेस अशा पद्धतीची नियुक्ती करतात किंवा अशा पद्धतीची नियुक्तीची प्रोसिजर करतात, तर त्यावेळेस नियुक्ती करण्यासाठी एक 1998 ला 1998 मध्ये एक महत्वपूर्ण थर्ड जज केस आली होती. त्या थर्ड जज केसमध्ये असं सांगण्यात आलं होतं की चीफ जस्टिस ऑफ इंडिया आपल्यासोबत दोन वरिष्ठ न्यायमूर्तींचा सुद्धा सल्ला घेईल. पॉईंट लक्षात आले. चीफ जस्टिस ऑफ इंडिया 2 वरिष्ठ न्यायमूर्तींचा सुद्धा काय करतील, सल्ला घेतील. ठीक आहे. आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट की ज्यावेळेस न्यायमूर्ती वर्मा, ठीक आहे, आणखी एक महत्वाचं कलम या ठिकाणी येतं ते म्हणजे न्यायमूर्ती वर्मा यांचा राजीनामा. आता यांनी राजीनामा दिला ना, ओके, यांचा राजीनामा दिला, तर राजीनाम्याची प्रोसिजर कुठल्या कलमात आहे, ही राजीनाम्याची प्रोसिजर सुद्धा आर्टिकल 217 मध्ये आहे. लक्षात घ्या, हायकोर्टचा राजीनामा देणारा जो जज असतो, तो जज हायकोर्टचा जर जज आहे तर तो राजीनामा आपला राष्ट्रपतीला देतो, राष्ट्रपतीला उद्देशून देतो. काय करतो, राष्ट्रपतीला उद्देशून देतो. हा पण एक पॉइंट लक्षात ठेवा. राईट. पदावरून दूर करणे, तर पदावरून दूर करण्याची जी प्रोसिजर आहे ती सुप्रीम कोर्टच्या जज सारखी आहे. सुप्रीम कोर्टच्या जज ही आणि यांची सेम प्रोसिजर आहे, ही सुद्धा आर्टिकल 217 मध्ये दिलेली आहे. म्हणजे सेपरेट असं काही कुठलं कलम नाहीये. तर भारतीय राज्यघटनेमध्ये आर्टिकल 217 हे या ठिकाणी महत्वाचं एक कलम. आता साधारणतः ज्यावेळेस त्यांना शपथ दिली जाते तर ऑब्व्हियसली त्या राज्याचे राज्यपाल जे असतात ते त्यांना शपथ देतात किंवा प्रतिज्ञा देतात. ठीक आहे. इथं आणखी एक महत्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे 222 हा कलमाचा पार्ट मी तुम्हाला कव्हर करतोय. का? कारण की याच्यामध्ये हायकोर्टच्या जजची बदली दिलेली आहे. आणि लक्षात घ्या, वर्मा यांच्या बरोबर असंच झालं की वर्मा यांनी 2021 ते 2025 या प्रोसिजरमध्ये दिल्लीत काम केलं होतं. कुठे काम केलं होतं? दिल्ली हायकोर्टमध्ये. आणि इथंच त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झाला. आता भ्रष्टाचाराचा आरोप झाला, मग ह्यांनी इन हाऊस चर्चा झाली किंवा इन हाऊस चौकशी झाली. तर ज्यावेळेस चौकशी चालू असते त्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी त्या हायकोर्टमध्ये ठेवलं जात नाही. तिथं त्यांची बदली तडकाफडकी एक पनिशमेंट टाईप बदली त्यांना दिली आणि त्यांच्या स्वतःच्या होम
हायकोर्टमध्ये पाठवलं. आणि जे होम हायकोर्ट होतं ते होतं अलाहाबाद. हे अलाहाबादमध्ये असताना ते अलाहाबादमध्ये होते 2025 पासून ते 2026 पर्यंत, म्हणजे 10 एप्रिल पर्यंत ते त्या पदावरती होते. किंवा आपण समजून चला 9 एप्रिल पर्यंत ते पदावर होते. 9 एप्रिल हे मी दिनांक देईल. ठीक आहे. 2026 पर्यंत ते त्या पदावरती होते आणि अलाहाबादच्या हायकोर्टचे जज असताना त्यांनी राजीनामा दिलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्यांची दिल्लीतून अलाहाबादला बदली झालेली आहे. बदलीच्या संदर्भात तरतूद आपल्या भारतीय राज्यघटनेत काय दिलेली आहे हे पण तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, बदली कोण करतं यांची, तर राष्ट्रपती करतात. बदली कोण करतात, राष्ट्रपती करतात. पण बदली करताना बदली करताना राष्ट्रपती, ठीक आहे, राष्ट्रपती चीफ जस्टिस ऑफ इंडिया, कोणाची, चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांचे सल्ला घेतात. ठीक आहे, चीफ जस्टिस ऑफ इंडियाचा सल्ला घेतात. तर ज्यावेळेस थर्ड केस आली 1998च्या काळात, ठीक आहे, 1998च्या काळामध्ये जेव्हा थर्ड जज केस आली, ठीक आहे, लक्षात आला, ज्यावेळेस 1998च्या काळामध्ये ज्यावेळेस थर्ड जज केस आली, तर या थर्ड जज केसमध्ये असं सांगण्यात आलं की चीफ जस्टिस ऑफ इंडिया हा जो सल्ला देईल तो एकटा नाही देणार, सल्ला देणार. तो कोणाला देईल, तो 4 वरिष्ठ, लक्षात घ्या इथं 4 वरिष्ठ न्यायमूर्तींना विचारात घेऊन, हे सुप्रीम कोर्टचे बरं का, सुप्रीम कोर्टच्या न्यायमूर्तींना विचारात घेऊन तो सल्ला देईल. चीफ जस्टिस ऑफ इंडिया, मी परत एकदा सांगतो, चीफ जस्टिस ऑफ इंडिया सल्ला देईल, पण तो त्याच्या 4 वरिष्ठ सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशांना विचारून सल्ला देईल. प्लस एखाद्या जजला बदलायचं आहे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी, तर जिथून तो जाणार आहे, जिथून तो जाणार त्या हायकोर्टचे चीफ जज, जेथून बाहेर जाणार त्या हायकोर्टचे चीफ जस्टिस, आणि जेथे नव्याने चाललेत, जेथे नव्याने पोहोचणार आहेत, म्हणजे इथे आउट आणि इथं इन, हे आउट हायकोर्ट आणि हे इन हायकोर्ट, तर जेथे नव्याने पोहोचणार आहेत त्या हायकोर्टमध्ये, ठीक आहे, त्या हायकोर्टच्या चीफ जज यांना सल्ला घेणार आली. म्हणजे राष्ट्रपती यांचा सल्ला घेतो, राष्ट्रपती यांचाही सल्ला घेतो आणि राष्ट्रपती यांचाही सल्ला घेतो. त्यांचा सल्ला घेऊन राष्ट्रपती न्यायमूर्तींची बदली करतो. तर न्यायमूर्तींच्या बदलीच्या संदर्भातली सुद्धा तरतूद तुम्हाला लक्षात ठेवायची, कारण यावरती क्वेश्चन्स तुम्हाला येतील. कारण की अशा ज्या केसेस होतात ना, अशा केसेसमुळे काय होतं, अशा केसेसमुळे आपल्याला आपली कॉन्स्टिट्यूशन थोडीशी जागी करावी लागते. म्हणजे हे ज्या केसेस घडतात, या केसेसच्या रिलेटेड तुम्हाला जनरल स्टडीजचा अभ्यास सुद्धा होणं आणि करणं अत्यंत महत्वाचं असतं. आता हे आतापर्यंत किती लोकांबरोबर झालं होतं, तर हायकोर्टच्या बाबतीत, ठीक आहे, हायकोर्टच्या बाबतीत ही जी केस आता घडली, ही केस थर्ड केस आहे, हे थर्ड प्रकरण आहे. कोणाचं, वर्मा यांचं, ठीक आहे, यशवंत वर्मा, न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या बाबतीत हे थर्ड केस आहे. मग फर्स्ट केस कधी झाली होती, ही केस, ही जी फर्स्ट केस होती, ही केस सौमित्र सेन 2011च्या काळात, ठीक आहे, कलकत्ता हायकोर्टचे 2011च्या काळामध्ये सौमित्र सेन यांच्या सोबत झाली होती. ठीक आहे, सौमित्र सेन यांची तर केस खूप जास्त गाजली होती, कारण की या सौमित्र सेन यांच्यावरती राज्यसभेत मंजुरी पण मिळाली होती. राज्यसभेत मंजुरी मिळाली होती आणि हे बिल जस्ट लोकसभेमध्ये गेले होते. तर लोकसभेमध्ये गेले असता त्यांनी लगेच राजीनामा दिला. यांनी काय दिला, राजीनामा दिला. सेकंड केस अशाच पद्धतीची आली होती. जी सेकंड केस होती ती दिनकरणची होती, न्यायमूर्ती दिनकरण. हे दिनकरण कोण होते, तर दिनकरण होते सिक्कीम हायकोर्टचे, यांची सुद्धा इम्पिचमेंटची प्रोसिजर जर स्टार्टच होणार होती, तर यांनी राजीनामा दिला. आणि विशेष म्हणजे राजीनामा दिल्यानंतर काय होतं यांचं, याच्याबद्दल सुद्धा कुठं काही बेसिक प्रोसिजर कुठं दिली नाही. राजीनामा दिले की सगळा क्लोज मॅटर सगळा होल्ट वरती जातो. ठीक आहे, आणि हे जे थर्ड प्रकरण होतं ते यशवंत वर्मा यांचं होतं आणि यांनी सुद्धा फायनली राजीनामा दिला. म्हणजे राजीनामा दिल्यानंतर ही पळवाट आहे का, आणि ह्याच्यानंतर पुढे काय केलं पाहिजे, राजीनामा दिल्यानंतर ह्यांना सगळ्या फॅसिलिटी दिल्या जातात का की नाही झालं जात, अशाबद्दल कसल्याच तरतुदी नाही आहेत. राजीनामा दिला म्हणजे झालं, ओके, म्हणजे आम्ही निवृत्ती वेतन घ्यायला मोकळे आहोत, आम्ही आता मानाने सन्मानाने जगू. पण मला हे नाही समजत की मानाने सन्मानाने जगायचंय तर जगा ना, पण तुम्ही भ्रष्टाचार करून का जगताय. म्हणजे भ्रष्टाचारही करायचा आणि परत वरती म्हणायचं की नाही मी तर काही पैसे घेतले नाहीत. आणि प्लस ज्यावेळेस प्रोसिजर, म्हणजे ज्यावेळेस या व्यवस्थेमध्ये, म्हणजे ही व्यवस्था थोडासा विचार करणं गरजेचं आहे आपल्या सरकारला सुद्धा, की या व्यवस्थेमध्ये कुठं ना कुठेतरी लूप फॉल्स आहेत.
म्हणजे आपल्याकडे एवढी किचकट प्रोसिजर आहे एखाद्या न्यायाधीशाला काढण्याची की ती प्रोसिजर जवळपास नसल्याच जमाय, म्हणजे ती प्रोसिजर होणारच नाही असं जमाय. आणि ही प्रोसिजर चालत असताना, ह्या सगळ्या व्यवस्था चालू असताना अचानकपणे काय केलं जातंय, अचानकपणे हा न्यायमूर्ती राजीनामा देते आणि राजीनामा दिल्यानंतर बाजूला हटते आणि म्हणते की नाही मी हे काही केलंच नाही. झालं. मग आता काही प्रश्न निर्माण होतात ना, की मग यांनी राजीनामा दिला तर यांना मग सगळ्या निवृत्ती वेतन वगैरे मिळतं का? हो मिळतं बाबांनो, कारण की सर्व्हिस केलेली आहे आणि सर्व्हिस केलेली आहे तर त्यांचं म्हणणं आहे की बाबा मी दोषी तर नाही, मला दोषी तर नाही ठरवलं. मला जर माझी जर पूर्णपणे इम्पिचमेंट केली तर ठीक आहे वगैरे, ह्या पुढच्या प्रोसिजर येतात की यांना काय फॅसिलिटी वगैरे मिळत नाहीत. पण यांनी अचानक राजीनामा दिलेला आहे, म्हणजे एक प्रकारे फ्युचर मधल्या फॅसिलिटी घेण्यासाठी ह्यांचं एक पळवाट आहे आणि यावरती सरकारनं लवकरात लवकर काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे असं मला तरी वैयक्तिक वाटतं. तुमचं मत काय आहे मित्रांनो? तुमच्या मताचा पण एक या ठिकाणी मी सन्मान ठेवणं गरजेचं. तुमचं जे मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण की हे खूप इम्पॉर्टंट असा पार्ट आहे जो तुम्हाला आणि तुमच्या अभ्यासाशी पण रिलेटेड आहे आणि करंट अफेअर्सशी रिलेटेड आहे. तर हा जर व्हिडिओ नक्की आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, हाईप करा आणि इम्पॉर्टंट असा पार्ट मिस करू नका, कारण की आगामी भरपूर सारे चांगले चांगले व्हिडिओ या प्लॅटफॉर्मवरती येणार आहेत. तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.